लाल वादळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि या कुंडलच्या क्रांतीभूमीमध्ये क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांच्या विचाराच्या या भूमीमध्ये विळा कंसाच्या भूमीमध्ये निवडणूक लढवायची ठरलं आणि त्या निमित्तानं वैभव काका लक्ष्मण पवार यांनी जिल्हा परिषदेला क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांचं विळा कणीस फडकवला. मित्र हो, हा परिसर आहे तो विचाराने आणि वैचारिक असणाऱ्या धोरणाने हा खूप सदन आणि संपन्न आहे. अशा या वैचारिक आणि सदन असणाऱ्या या भूमीला काही जातीवादी आणि धर्मांध शक्तीनं एक संमोहन केल्यासारखं एका क्रांतीच्या असणाऱ्या या भूमीमध्ये पक्ष बदल झाला. काही हरकत नाही, ज्याच्या त्याला तो अधिकार आहे. मला सांगा, या क्रांतीच्या भूमीमध्ये क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड कोणत्या पक्षाचे म्हणून तुम्ही सांगाल? काय नाव घ्यावं लागल? भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते म्हणूनच क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांचं नाव घ्यावं लागेल. पलीकडे गाव आहे बांबवडे. बांबवडे गावामध्ये जरी गेला तरी शेतकरी कामगार पक्षाचे असणारे नारायण आप्पा यांचं जरी नाव घ्यायचं म्हटलं तरी ती काँग्रेसचे नेते असं तुम्हाला म्हणता येईल नाही. ते शेतकरी कामगार पक्षाचे म्हणूनच तुम्हाला सांगावं लागेल. म्हणून विचाराचा वारसा हा वेगळा असतो आणि रक्ताचा वारसा हा वेगळा असतो. राजकारणामध्ये रक्ताच्या वारसापेक्षा विचाराच्या वारसाला फार महत्व असतं. हे ध्यानात घेऊन उद्या तुम्ही विळा कंसालाच मतदान करावं आणि या भूमीमध्ये एक नवी क्रांती आपण उभा करावी. याकरता पर्याय म्हणून आपण वैभव काका लक्ष्मण पवार यांना या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. दुसरा भाग असा आहे, कुंडलगणामधून आपण मेघार्जुन पाकले यांना उमेदवारी दिलेली आहे. मेघार्जुन पाकले या तालुका पंचायतीमध्ये लाभार्थी महिला म्हणून निर्माण करणार नसून त्या महिलांचं सबलीकरण करण्यासाठी, प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहेत. या देशामध्ये या सांगतात आम्ही 18,000 रुपये तुम्ही वर्षाला खर्च करता, 1,500 रुपये तुम्ही महिन्याला महिलांना देता. हा सगळा परिसर हिरवागार केलेला आहे जी.डी. बापूंनी. एका एकराला ऊसाचं उत्पादन घ्यायला खत लागतं 1 लाखाच. त्याच्यावरती तुम्ही जीएसटी घेता तर तो झाला 18,000 रुपये. म्हणजे आमचंच पैसे आम्हाला परत करता आणि पुन्हा मोठ्या असणाऱ्या दिमाखात व्यासपीठावरने सांगता की तुम्हाला मी 1,500 रुपये दिले. आमचीच बोट आमच्या डोळ्यात घालता आणि या असणाऱ्या जनतेची तुम्ही दिशाभूल करता. इतकं वाईट राजकारण तुमच्याकडून होणं म्हणजे घोर मतदारांची फसवणूक करणं असा प्रकार आहे. साधा घरातला गॅस आहे, गॅस तो 853 रुपयाला आता बसतो. हा गॅस नोंदवण्यासाठी तुम्हाला 300 रुपयाचा रिचार्ज मारावा लागतोय. म्हणजे एकूण तुम्ही 1100 ते 1200 रुपयाला गॅस देता. जो 400 रुपयाचा गॅस होता तो तुम्ही 1200 रुपयाला दिला आणि महिन्याला 800 रुपये, वर्षाचं झालं 12 8 96 10,000 रुपये
वर्षाला तुम्ही गोरगरीब असणाऱ्या घरावरती दरोडा घालता आणि पुन्हा म्हणता सबका साथ सबका विकास. थोडा तरी विचार करा युवकांनो. आपण विचार करून मतदान करा. हा देश हा फक्त उद्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल बावटाच वाचवेल आणि भविष्यात जी लढाई होणार आहे ती भारतीय कम्युनिस्ट विरुद्ध भाजप असणार आहे. लक्षात घ्या. सगळे पक्ष संपलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात फक्त तुमचा आमदार आहे. विचार करा, काँग्रेसचा आमदार फक्त पश्चिम महाराष्ट्रात एक आहे. कोण संपलंय? तुम्ही संपलाय हे सांगणच. आमच्या जवळच्या असणाऱ्या खानापूर तालुक्यामध्ये अर्ज भरले, काढले आणि शिंदे सेनेला पाठिंबा दिला. हे काँग्रेसचं तत्व लक्षात घ्या. म्हणजे हे जे चाललंय त्याच्याकडं भांडवल आहे. त्यांनी फक्त टिकून राहायचं. पक्षावरती सुद्धा यांचं प्रेम आता राहिलेलं नाही. एकच काम आहे, 5 वर्षे राजकारणात कमवायचं आणि त्यातलं 20 रुपये जनतेसाठी 1 महिना खर्च करायचं. बुद्धी घाण ठेवू नका. या 1 महिन्यामध्ये तुम्ही बुद्धी जर घाण ठेवली तर तुम्हाला चांगले प्रतिनिधित्व मिळणार नाही. चांगले प्रतिनिधी मिळवायचं असेल तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करा. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे देशामधले जे जे राज्य आहेत त्या ठिकाणी असणारा स्वच्छ कारभार आपण अभ्यासावा आणि त्या पद्धतीनं आपण प्रशासन आणण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बाजूने उभे राहाल अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो. उद्याच्या 7 तारखेला मतदान केंद्रावरती जावं आणि वैभव काका लक्ष्मण पवार यांच्या पुढील वेळा कनिस आहे ते बटन दाबा. त्याचप्रमाणे या ठिकाणी मेघार्जुन पाकले आहेत, त्यांच्याही वेळा कनिस समोरील बटन दाबून आपण मतदान करावं. तसेच दुदंडी गटातील आमच्या रेणुका रामचंद्र मिरेकर आहेत, त्यांनाही आपण बटन दाबून विळाकंसापुढील मतदान करावं. त्याचप्रमाणे आमच्या रामनगर गणातील असणारे महेंद्र मारुती कांबळे हेही त्या ठिकाणी उभा आहेत, त्यांच्याही विळाकनिस या समोरील बटन दाबून आपण निवडून द्याल अशी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. कॉम्रेड सतीश लोखंडे यांनी विचाराचं